नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडते यूट्यूब चॅनल वैदिक ज्ञान मराठीवर, जेथे अध्यात्म, विज्ञान आणि ज्योतिष यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळतो। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थी 2025 मे महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे आणि जाणून घेऊया शुभ मुहूर्त आणि शुभ योग। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा। मित्रांनो, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते। या दिवशी उपवास केल्याने भगवान गणेश तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात। गणपतीची कृपा मिळवण्यासाठी हे व्रत खूप चांगले मानले जाते। मे महिन्यातील हे व्रत शुक्रवार 16 मे रोजी साजरे केले जाणार आहे। या दिवशी अनेक शुभ योग देखील तयार होत आहे, जे तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील। यावर्षी संकष्टी चतुर्थी तिथीची सुरुवात शुक्रवार 16 मे रोजी सकाळी 4:02 होईल आणि त्याची समाप्ती शनिवार 17 मे रोजी सकाळी 5:13 होईल। उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत शुक्रवार 16 मे रोजी पाळले जाणार आहे। ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:06 ते सकाळी 4:48 असेल। विजया मुहूर्त दुपारी 2:34 ते 3:28 असेल। गोधूली मुहूर्त संध्याकाळी 7:04 ते 7:25 असेल। निशिता मुहूर्त रात्री 11:57 ते 12:38 असेल। या दिवशी चंद्रोदय रात्री 10:30 होईल। यावेळी सिद्ध योग, शिववास योग तयार होत आहे। या योगांमध्ये केलेले धार्मिक कार्यामुळे करिअरमध्ये विशेष लाभ होतात। चतुर्थी दिवशी सकाळी लवकर उठा, आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा। त्यानंतर गणपतीची पूजा सुरू करा। पूजा करण्यापूर्वी गंगाजलाने देवारा स्वच्छ करा आणि गणपतीची मूर्ती स्थापित करा। तसेच विघ्नहर्त्याला रोली, अक्षता, दुर्वा, लाल फुले, मोदक आणि अगरबत्ती अर्पण करा। या दरम्यान ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करा आणि शेवटी संकटनाशन स्तोत्र किंवा गणेश चालीसाचा पाठ करा। मुलांच्या दीर्घायुष्यासाठी संकष्टी चतुर्थीला गणपतीसमोर तुपाचा दिवा लावा आणि संतान गणपती स्तोत्राचा पाठ करा। सर्व अडथळे दूर होतील। यावेळी गणपतीला दुर्वा अर्पण करा। याशिवाय बाप्पाला आकाचे फूल आणि मोदक अर्पण करा। तसेच गरिबांना अन्न, पाणी आणि पैसे दान करा। हे सर्व उपाय केल्याने तुम्हाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद नक्की मिळेल। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने आनंद आणि समृद्धी मिळते, तसेच जीवनात समृद्धी राहते। या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि गणपतीची आशीर्वाद प्राप्त होतो। तर मित्रांनो, आपणही या दिवशी गणपती बाप्पाचा संकष्टीचा उपवास करा आणि गणपती बाप्पाची कृपा मिळवा। अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वैदिक ज्ञान मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।